कथा या चॅनलवरती सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अत्यंत मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी अशी आहेत. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. आज आपण प्रवचन नंबर 141 ते प्रवचन नंबर 150 ऐकणार आहोत. सुरू करूया. प्रवचन नंबर 141. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखांचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती, रामरायाविण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती ते ते आले हाती. वाया सर्व जाते, हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी, चिंता, अहंकार, भीती, तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य: कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार, सद्वासना, सदाचरण, लौकिक, संतती, संपत्ती, शास्त्राचे मनन, सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती, संपत्ती, लौकिकाची प्राप्ती, सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता, न विसंबे रघुनाथा. तोच प्रपंची दुःखी जाणा, सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडोनी साचे. भगवंताचे होऊन राहणे, याहून तुझे काही न करणे. मी करता नव्हे जाणून मी करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला, त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून. हेच प्रपंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून खूण. करावा व्यवहार जतन, रामा परते हित, मनी त्याचा होई घात. जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले राघव चरणी. मीपणा टाकावा, अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून मनी. रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. त्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. तात्पर्य: अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 142. श्रीराम जय राम जय जय राम. अट्टहासाने नामस्मरण करावे. नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी वेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे नामही वेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे. यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू, याची नाही काळजी करू. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित लोक कोण याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही.
आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाच्या सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो म्हणून वासनास तृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागं लागणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. तात्पर्य: भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 143. श्रीराम जय राम जय जय राम. गुरूंवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढते. अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते. तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याचे आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकटे धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो एकाला नाही. ज्याचे हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जावे. हा भोग भोगण्याची ताकद मला दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाने तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक एक अशी कल्पना आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री असली पाहिजे. म्हणजे आपल्या सद्गुरूंचा ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे. माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वानुभूती भगवतभाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे. परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची 2 कारणे असतील. एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल. किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा एखाद्याला आज 105 डिग्री ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 डिग्री झाला तर ते बरे नाही. तसेच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे. तात्पर्य: भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 144. श्रीराम जय राम जय जय राम. देवाकरिता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्यालाच विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरता विसरू नये.
एखाद्या वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हे खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच. परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो. ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी. म्हणजे देहभान विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरताच संसार करावा. म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे. म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणे हे एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हे एकच साधन आहे. कोणी 12 आणि 12-24 वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो की गुरूत काही नसते, तर आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो तर गुरूची खरी भेट होईल का? कदापि शक्य नाही. याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते, मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काही किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही. तात्पर्य, परमात्म्याचे स्मरण यातच विषयाचे विस्मरण. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 145. श्रीराम जय राम जय जय राम. नाम प्राणाबरोबर सांभाळावे. आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल? तुम्ही अभ्यास करता, अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टेकट्टे पाय आहेत, ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्यामुळे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असे का करता? त्यांनी काय केले पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आत्ताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो. तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा. म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा. म्हणजेच विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणे आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या प्रेमाचे नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी. म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल.
वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरिता माझी खटपट चाललेली असते, ते समाधानच वासना हिरावून घेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील. तात्पर्य: आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 146. श्रीराम जय राम जय जय राम. आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. घरामध्ये सर्वांनी असे हसून खेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टीक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजे त्याची प्राप्ती होत नसते. आनंद मिळवणे हे सोपे आहे, पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो. त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळतच नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते आणि खाजल्यावर रक्त आले तरी एकच प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते, परंतु तो हाड काही सोडित नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो. त्याचप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवते, पण जर ती विषयाकडे वळवली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवीन असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा. हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपाच झाली असे म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा कोणताही उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. तात्पर्य: चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 147. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे स्मरण ही सद्बुद्धी. परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, असे सर्व विश्व व्यापून आहे, मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल? याला एक उत्तर असे की बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे, पण त्या बुद्धीची सद्बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश, काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून बुद्धिदाता परमेश्वर हे जरी खरे असले तरी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे.
भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही आणि म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालवला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात श्री, पुरुष, गरीब, श्रीमंत हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या योगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट होय. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी, देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. तात्पर्य, नाम व अनुसंधान 24 तास चालायला पाहिजे. तेथे दुसरी एखादी गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 148. श्रीराम जय राम जय जय राम. निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत हे होत नाही. अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःला उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणे जरूर आहेच, परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी आहे की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार घेऊन तो अभिमानाला बळी पडतो आणि सर्वांना सांगत सुटतो. सबब, ज्या वेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपण कसा घात होतो याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार सरळ याचा अर्थ उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेले उपकार. यावरून असे लक्षात येईल, परोपकाराला 2 व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू मात्र गणिक, सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळे जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते. तात्पर्य, जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठे मोठे लोकसुद्धा मानाभिमानात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 149. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंच भगवंताचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा
मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य, तरीही वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हेच खरे. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणू परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि तो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करत राहावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही. सद्गुरूच तो तुमच्याकरता करीत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानित राहावे. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मी पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे. प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणा पणाने तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळी ज्याला विसरता असे नाही का होत. देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो असे मागावे. नाहीतर जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि मग भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार? तात्पर्य: ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 150. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागतेच. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्यापाशी आपलेपणा ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील हा याचा विचार कशाला करावा. निश्चय आहे तेथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात. मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. सर्व जग भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय? उपाधी कोणी लावून घेतली माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हे खरेच पाप. कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो, पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणारच नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्येचा काय उपयोग? मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे. ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झालेच नाही असे समजावे. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर पडून देऊ नको असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती वाटत नाही. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली. संकट येऊन देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते तसे आपण समजतो.
खरे सांगायचे म्हणजे संकटेही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच. म्हणून ज्यांना जितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही. कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे. तात्पर्य, ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. श्रीराम जय राम जय जय राम.